आज आपण आलेलो आहोत विलास दडस यांच्या गोट्यावर. तर काय कुठली पैदास आहे ती म्हैसूर खिलार. म्हैसूर खिलार आहे. नक्क्या काळ्या आणि डोळं काळं, शिंग काळं, कलर काळा सावळा आणि म्हैसूर खिलार. आतापर्यंत आदत वयात ह्याला किती वेळा पळवला, किती गट काढले यानं आदत वयात? आदत वयात एक गट काढला सातार मध्ये नागठाण मध्ये. नागठाण्यात मेजर धनाज गायकवाडाकडे दिला होता. बर. धनाज गायकवाडाकडे दिल्यावर एक काढल्यानंतर पुन्हा म्हणलं आपल्या गावचं मैदान आले. आपल्या गावचं मैदान आल्यानंतर घेऊन येऊया घरी. मग आणला येतं. आणल्यानंतर काय नाही तिथं आणल्यानंतर दुसरा झाल्यानंतर कुठं कुठं गट काढला, सेमी कुठं काढला, फायनल कुठं काढला? मग पटोलकरवाडीला होते. पटोलकरवाडीला शर्यत होती. पटोलकरवाडीच्या दुसऱ्यामध्ये पहिला नंबर मध्ये गटात बसला. सेमीला कसं झालं? सेमीला काय झालं, वादावाद झाली त्यामुळं सेमी काय झालाच नाही. वादावाद झाल्या सेमी झाला नाही म्हणलं आलो घरी आम्ही. मग दुसरी ती सेमी होता तर तो बाई भांडणं झाल्यामुळे तो काय ह्याचा कुठला गार्डीचा सुलतान आलाच नाही. केडीचा सुलतान आलाच नाही. बरं, आतापर्यंत तुम्ही पळवताय ह्याच्यात काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला या पाखऱ्याबद्दल? पाखऱ्या म्हणजे अगदी पाखऱ्यासारखा जाणारा पाखऱ्या, आपल्याला काहीतरी नाव कानाकोपऱ्याला करणारा असं वाटल्यामुळं आम्ही हे करत सुटलो. बर, सेमीला काय टाकाटाकीत गाडी फॉल झाली असं काय प्रकार घडलाय का आतापर्यंत? अजिबात तसा टाकाटाकीत गेली दोनदा. ह्या गाडी जी ड्रायव्हर असतो त्या ड्रायव्हरांचं नाव मला सांगा की. ड्रायव्हर म्हणजे हे सूरज ड्रायव्हर असतो. सूरज ड्रायव्हर भेंडाळकर म्हणते त्याला. बरं, आतापर्यंत यानं नंबर कितवा काय कुठं काढला, काय झालं? यानं गट पुन्हा पारकरवाडी त्याच्यानंतर एक काढला. पारकरवाडीतून गट काढल्यानंतर पुन्हा 15 दिवसानं हे तर आपल्या झऱ्यात कुरुंदवाडी म्हणून होतं गाव. कुरुंदवाडीत त्याच्या जोडीलाच हे होता काय बॉक्सर म्हणून देवीखिंडीचा बॉक्सर. हा. मग त्या गट काढला फरकान, सेमी काढली फरकान आणि गुलाला 3 नंबर केला. 3 नंबर केला का? हा, फाटी नंबर 3 होता आल्यामुळं 3 नंबर गुलाला केला. बरं, ही बॉक्सर पैरा ही कुणी करून दिला, काय असं कळलं तुम्हाला? त्या बैल कसा पळतोय, काय पळतोय? अगदी जुना बैल आहे तो. बैल जुना आहे पण ते सुरू ड्रायव्हरच्या नेतृत्वाखाली सगळं झालंय. बर, जी नियोजन करतं ते नियोजन ह्या पाखऱ्याचं कोण करतं, काय? सुरू ड्रायव्हरच करतोय. त्याच्यापासून हे करलंय त्यानं. बरं, आता पावसाळ्यात दिवस चालू आहे तर काय मैदानाचं काय नियोजन काय असं होऊ शकतं? आता मैदानानं त्या परवा माफलीच्या रोडचं बी रहित झालं, अशी आज ह्याचं बी कलडोनचं बी रहित झालं. पावसामुळे आता निवांतच आहे. बरं, आता 21 तारखेला हिंद केसरी पेडगावचं मैदान पडलंय. काय पैरा काय कसा काय झाला? काय मोठा पण पायरा नाही मोठा केला, एकदम स्टॉपचा पायरा केलाय. विट्याचा बॉक्स ही विट्याचा बोक्या म्हणून बैल एक आहे गाव पब्लिक गिटारा ह्याला पळालेला बैल आहे तो घातलाय. बरं, आता मला काय विचारायचं, ही जी तुम्हाला हाताला प्लॅस्टर केलेला दिसतोय ती कशामुळे काय झालंय? ही गुलाल केल्यानं गुलाल केला कुरुंदवाडीत. केल्यानंतर बैल गाडी आम्ही खाली सुट्टीला गेलतो. सुट्टीला गेल्यावर आपल्या पोरानं पुतण्यानं गाडी बसून आलो निम्यापासून. मग निम्यात काय झालं, निम्यात आवाज आला कानावर कशाचा, गुलाल 3 नंबर केला पाखऱ्यान म्हणून. ज्यादा गाडी वाढवली त्यानं, गाडी वेगान घेतली. तसा आनंद आहे भरात. मोर कच्यावर गेलो तसं दोघांचं एकमत झालं नसल्यामुळे त्यानं बिरीक दाबला. मला वाटलं उतरायसाठी, मी पाय काढून उतरा गेलो तर असा इकडे पडलो, हातावर कुचल्यानंतर सांधानी साठला. बरं, गुलाल घेतल्यानंतर आपल्याला काय वाटलं, काय पाखऱ्यानं आज 3रा गुलाल घेतलेला कुरुंदवाडी? हो. तर तुम्हाला काय असा आनंद झालता? काय आनंद म्हणजे 1 नंबर आपल्याला गुलाल केला, 3 नंबर केला म्हणल्यानंतर फार आनंद झाला माणसाला. सगळ्या आपल्या सगळ्यांनी बक्षीस 3 नंबर केले, सगळं झालं, काय नाही. बर, लय जण म्हणते ती पाखऱ्या बैल चांगला पळतोय. आता बऱ्याच ठिकाणी नाव गाजतंय पाखऱ्याचं. होय. पाखऱ्या आम्हाला द्या म्हणते ती, वायदी घ्या पण पाखऱ्या द्या. तर तुमचं मत काय यांच्याबद्दल? माझं मत काय, वायदी घ्यायची नाही. जी आपल्या म्हणून या भागातली जी सर्वे आहे ती का जो माणसं आपली आहे ती तेव्हा म्हणते ती द्या बैल. पण आम्ही म्हणलं वायदी बिदी घ्यायची नाही, आपला पळू द्या चांगला आणि गुलाल होऊ द्या आणि नंतर तुम्हाला देऊ.
बर तुम्ही वायदी देत नाही म्हणता, तुम्ही ह्याच्यासाठी वायदी किती खर्च आतापर्यंत केली काय? आतापर्यंत 3 लाख रुपये केलं तेव्हा गुलाल भेटला. 1 वर्ष खेळत होतो. 1 वर्ष आदत वयापासून खेळत होतो ते आता दुसऱ्यापर्यंत. दुसऱ्यापर्यंत 3 लाख रुपये खर्च झाला. 3 लाख रुपये खर्च. बरं ही कशासाठी, काय नाद कसा म्हणून ठेवलाय तुम्ही? काय नाद, एक नाद म्हणून ठेवलाय, असं बघायचा जात नाद लागलेला. बरं आता तुम्ही बघू शकताय दावणीला तीन कोंड आता जाऊ दावणीला सध्याला 3 वासरं आहेत. त्या 3 वासरात काय अपेक्षा आहे? हिंदी केसरी बनवायची का? पुढं काय तुमची अपेक्षा आहेत? मोठ्या मैदानात गुलाल करावं, हिंद केसरी, काय असा बैल व्हावा होता म्हणून साठी ती घेतलाय खोंड एका त्या मोरजा होई. त्याचं नाव काय? ते पल्लीकडे जाय. कुठनं घेतलाय काय ह्याला? ही आपल्या घरचाच आहे. हा खोंड चेअरमन म्हणून आहे आपला पुतण्या, त्याच्याकडूनच घेतलेला खोंड आहे. ही खास नादान पळवण्यासाठी. नादान पळवण्यासाठी. बर तिकडे एक बारक बघू शकता तुम्ही. अरे, हे नाव काय काय? बारकं? त्याचं नाव काढतो साहेब. बरं आता ह्याला कुठल्या मैदानाला काय कधी शिकवून काढणार आहे काय ह्याला या वासराला? याला कसं आहे, आता महाराष्ट्रात आता उद्या बुधवार आहे, त्या वाराला सुटणार आहे. बर आणि ह्याच्यानंतर पुन्हा ह्याच्या नादाला बरं ह्याला पहिल्यांदा कशी प्रॅक्टिस देणार आहे, काय करणार आहे? अगोदर मोकळा जर फिरवून नेणार, मोकळा नेऊन फिरवून हे करून पुन्हा दुसऱ्या बैलावर झोपून पाखऱ्या संग नाही, दुसऱ्या बैलावर 2 फेर काढून पुन्हा तुमचं झालायचं. मत काय? आता ह्याला दोन्ही खांदी शिकवायचं का एक खांदी शिकवायचं? नाही नाही, आता दोन्ही खांदी शिकवायचं म्हणूनच डोक्यात आहे. त्याला काय दोन्ही नाही, खांदी. हो. दोन्ही खांदे. आणि तिकडे एक बघू शकता की एक काय बारकं वासरू हो. पलीकडं. ती घरच्याच घ्यायचं आहे का? ती ती घरच्याच घ्यायची. 48 48 सोने 48 48 तरणफळच्या तरंग्याचा बैल लावलेला तो पायदास्त आहे. येऊ का? हो. चालतंय ठीक आहे. 21 तारखेला पेडगावला जाणारच असाल तुम्ही. 21 तारखेला जाणार की. असंच शुभेच्छा तुम्हाला पुढं वाटचालीस. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. ओके झालं चालेल.